इकडून काय आणलं मग का हा या गर्दीत पिंकीला सायकल चालवताना आली लागली कोणाला ठोस घेतो आता काय करला तुला इकडे एवढ्या गर्दीच्या गल्लीत काय आणलं अव म्या म्हणलं की घेऊ एखादी 200-400 रुपयाची बाईले साडी तुम्ही म्हणा ना नाहीतरी ते आपल्या घरी आलते त्या त्याला साडी नव्हती घेतली तर म्या म्हटलं मग घेऊन घेऊ म्हणून म्हणलं होतं असं उचलल्यासारखी तिच्या घरी देतो का तिला साडी मॅड अहो मग तुला लस तिला साडी घ्यायची तर तिला बोला एका रोजासाठी आपल्या घरी ये जा बाई रसाईले असं म्हणता येत नाही तुले तर ती देतो तिच्या हातात साडी तिच्या घरी देतो का साजरं दिसते का ते म्या म्हणलं आता घरी गिरी काय येतात त्या त्याचं होते का माय आता ते पोंगी येतोय ना त्याचं तेच तर चालू झालं माझा बिझनेस एवढा मोठा आता पाहून राहिली ना मी हाय का त्याचं घंटाक भर तरी रिकाम पण तर म्या म्हणलं की देऊन देऊ नाहीतरी आता बरोबर म्हणलं तुम्ही की आपण मागच्या बारीने त्याला साडी नाही घेतली आता उन्हाळ्यात ती त्या काही याचा काही मेळ नाही तर म्या म्हणलं बाई आता आलोच योगायोगानं तर एक साडी घेऊन घेऊ आणि लागे देऊन देऊ साजरं नाही दिसत ते तिच्या घरी साडी देणं तिले म्हण असं म्हणा बाई याचा म्हणा एक दोन रोजासाठी रसाईले आणि मग एक पुरी तिला साडी घेतो होतून काय घेतो ते साडी गेली जाऊ मग तिचा पुरा तूच घेऊन घेऊ काही करत राहतं एवढ्या वर तिच्या गोल्लीत आणलं बाई पाहिजे बाई पिंके कोणाच्या दुकानाला काही धक्का नको लागू दे बापा कोणाच्या दुकानाला धक्का लागला काही सामान आले तर बोलतील बापा लोक नवीन चालवणारी आहेस तू पाहिजो नाही नाही मामा मी धक्का नाही लागू देत बरोबर चालवतो आरामशीर मी घरी किसण्याची सायकल चालत जात जाऊ ना मामा मला चालवता येते ना सायकल तुम्ही काळजी नका करू नाही हो बाई गावात सायकल चालवणं अलग आता शहराच्या ठिकाणी चालवणं अलग बापा कुठे बसतो कोणाच्या दुकानाला धक्का लागला का काही सामान पडलं कोणाचं तर नसतंच मग लोक कल्ला करतील या बाईनं आणलं नाही इकडे म्या म्हणलं काय घेते हे म्हणून आलं मी इकडे हे अति नसत घेतो साडीचा घरी काही एक एकच काढते डोक्यातून मामा मी आरामशीर पुढे जाऊ का चालवत हा बाबा पुढे इकडे नाही गाडी येते कोणी येते लोक सुताना चालवतात गाड्या माया माग चाल बरोबर माझ्या साईडनं साईड प्लीज मामा मग तुम्ही रस्त्यात नका ना उभे राहू मला कोलवता नाही येत ना आरामशीर कोलवतो ना मी आतून साईड द्या ना ट्रिंग साईड प्लीज कोलवता येत नाही म्हणते मी सायकल चालवतो उतर ना बिचारे मी म्हणतो तुम्हीच घेणार लोटत दिन ना बिचारे कोणाला ठोस घेत मारून ते नाही ना मामी मी आरामशीर चालवतो ना मला चालू दे ना मामा मला चालू दे ना मला लहरी घेऊन द्यायला ना माझी सायकल चालवायचा हो घरी गेलं की तूच चालू अति नको चालू ना बापा या बाईनं आणलंय पाहिजे किती कुसकांड्या गोल्लीत निरा काय म्हटले काय ते टिकल्यान पिण्यान बोस घेते का हिचं तर कुठे गेलं की तेच असते बाई पिण्यात उठल्या माया टिकल्या सरल्या ते घेणं चालीन अरे या गोल्लीत पाहिजे तुझी गोल्ली तिकडून लोक जातात सारे सामान बाहेर मांडलेलं कसं बाई कोणाच्या सामानात धक्का लागला नसतंच भरून द्यायचं काम नाही पडलं पाहिजे दे ना मी लोटत घेतो ना तू लोटत घे जा चालू दे ना मामा बरं जाऊ द्या चालू द्या तिले चालवते तर आमची आपल्या दोघांच्या मधात घेऊ तिले जाऊ आणि जातलं पुढे काय मग गाडीवर एक टाकली की टाकली एसटीवर टाकून घेऊन जाऊ हो ना साजरा त्यासाठी मी म्हणून बापूला आणतो मग माझ गाडीवर आलो असतो डबल शीट बसून आम्ही बापून गाडीवर पकडली सायकल आणि तुला गाडीवर पकडता येत होती काय म्हणून ते एसटी यायला लागलं आता चला बरोबर फालतूचा एसटीचा टाइम हुकीन तर मग त्या काल्या पिल्याने जायला लागते त्याची काही मग ती फाट्यावर तिथून उतरून आता हा एसटीचा टाइम सरळ गावात जाते तर मग सर घर पोचतोरी जाणं होते त्या फाट्यावरून लोय भारी जाते बाबा त्या चालत जाणं आता पिंकीची सायकल आहे ना आपल्या फाट्याच्या रस्त्याने आपण टिबल सीट चाललं जाऊ मामा आणला की पिंकी आणि पिंकीची सायकल वर चालले टिबल सीट ऐकली मामा आपण मामा एसटीन नाही जाऊ ना मामा मग आपण फाट्यापासून पैदलच जाऊ ना माझ्या सायकल वर जाऊ ना चाल बिचारे अतून चाल लवकर मला भेव लागून राहिला इकडे कुठे बसतो गाड्या येतात चल बरं चल मग तुला काही खातं काय आईस्क्रीम खातं काय मामा आम्ही कपडे घ्यायला आलतो की नाही तर आम्ही कचोरी खाल्ली होती लय मस्त कचोरी भेटते आणि मला कचोरी बी लय आवडते मग आपण असं करू ना घरीच घेऊ ना कचोऱ्या म्हणजे कसं जगण्या आहे घरी बाई आहे लागे माझी आई माझे बाबा आणि माझे आबाजी सबंध जण घरीच आहेत तर मग आपण घरी घेऊ ना कचोऱ्या बांधून ते देतात बांधून मी कारण आम्ही काय केलं माझी आई होती त्या वक्ती आम्ही कचोरी अति खाल्ली होती आणि आबाजीसाठी कचोरी घरी घेतली होती बांधून तर देलती दुकानवाल्यानं बांधून त्यांना सांगा लागते बांधून द्या म्हणून आपण बी तसंच करून घेऊ ना मग बांधूनच घेऊ ना घरी आणि घरी सबने जण मिळून खाऊ मग पार्सल म्हणते होते पार्सल घेऊ घरी पण मला पहिले पाणीपुरी दे जावाई आता आलो लोक तो पाणीपुरी खातो मी पाणीपुरी आम्ही तुम्हाला बी पाणीपुरी आवडते का मला बी लय आवडते पाणीपुरी पाणी काय करतो मी अर्धा फुगा फोडतो बुजुकून पाणी पिऊन घेतो नाही तर मला पाणी सांडूनच जाते पुरा फुगा माझ्या तोंडात जातच नाही मम्मी आमच्या चिवताईचं तोंड लहान आहे ना म्हणून फुगा तोंडात जात नाही पुरा पिंकी तुला पाणीपुरी बी आवडते काय चाल मग पाणीपुरी खाऊ आज
पिंकीसाठी पिंकीच्या मामी लिहिली तर पाणीपुरी, नाही तर मामीला सुट्टी भेटलीच त्याच पाणीपुरीतून. जाऊ दे पाय, पिंकीच्यानं भेटली व तुला पाणीपुरी. चला मग बरं उठून चला बरं बापा लवकर. बरं बापा, आता पिंकीच्या नसई पण पाणीपुरी तुम्हाला खायला भेटते. चला. पाणीपुरी बी खाऊ. मज्जा आहे गड्या. मस्त मला सायकल बी भेटली आणि लगे कचोरी बी भेटते आणि पाणीपुरी बी भेटू राहिली खायला. मज्जा आली गड्या. मला तर लय सारी घेऊन राहिला. मामा पाणीपुरी वाला. चला ना मध्येच खाऊ. पहिले पिंकी सायकल लावून दे बाई, ती बाजूला लावून दे सायकल, उभी कर बरोबर. हा आधी उभी करून देतो ना. मामा उभी नाही होऊन राहिली नाही. ऐक दाखवू दे माझं, मी उभी करतो बाय. स्टँड असं करायचं त्याचं. जाय बघ जाय मग तू देईल. मामी मामी मी येतो थांबा थांबा. पाणीपुरी वाले भाऊ आम्हाला बी एक एक पाणीपुरी द्या. एक प्लेट पिंकी. हा एक एक प्लेट पाणीपुरी द्या. हा इकडून उभे राहा समोरून. मीडियम करजा भाऊ. नाही नाही तिखट तिखटच पाहिजे मामा मला. आणि मग मागून खटाईचा भुगा पाहिजे. तिखट खातं का पिंकी? तिखट लागेल ना बिचारे, ठसका गिसका बसवशील नाही तर. नाही मामा मला ठसका नाही बसत. मी बरोबर खातो पण मला तिखटच पाहिजे. मला नाही आवडत ते फिक्की फिक्की वाली. लेकर हुशार आहे, पाणीपुरी साबण खातात बरोबर. काही लेकराला ठसका गिसका लागत नाही, खाते ते बरोबर. मी देतो बरोबर तिले. घ्या उभे राहा. खटाई टाकायची का? हो मिक्सच करा बा, मिक्सच द्या. आणि मला शेवपुरी बी दे जा मग. बाबा पहिली पाणीपुरी तर खाऊन घे. एक राहायला खायचं दुसरी मागती. आता बाई मी सांगून राहिली, तुम्ही भल्ले जाऊ निरा. पाणीपुरी देऊ देते हो देतो रे लवकर देतो मला. पहिला फुगा मलाच दे. आता खातो मग मी. पिंकी आरामशीर खातो, ठसका गिसका बसवशील. नाही नाही मी आरामशीर खातो मामा. पाना कसा खातो मी. अख्खाच्या अख्खा फुगा तोंडात घालतो. अनचा चावतो. मामा मामा पाना. हो आरामशीर खाय, ठसका नको बसू. मत्ता आहे मामा मत्ता आहे. तिखट आहे. गप्पा कमी कर बरं, मुकाड्यानं खाय बरं. खाय पटपट चला, आपल्याला घरी जायला लागते. ठसका गिसका बसवशील बिचारे. मला अजून एक प्लेट द्यावं आणि माझी शेवपुरी बी बनवायला सांगा. हे तर खाय पहिले. हो भाऊ द्यायला अजून एक प्लेट. मामा मला बी अजून एक प्लेट. बरं येईल द्या अजून एक प्लेट. इली तशी फिक्की करता बा आता. किती मध्ये येऊन पाणीपुरी खायची. मी घरी गेले की जगण्याला सांगीन. पहिले बी सांगीन आम्ही पाणीपुरी खाल्ली. किसण्याला तर पहिले सांगीन. तो तुला शानपट्टा करते ना. आता मी बी सांगीन मी बी गेलती पाणीपुरी खायला. हो पिंकी अजून काही खातं का? हा आता तिखट लागलं अशी नाही, कुल्फी खातं का? नाही मामा आता आपण घरीच घेऊ ना जगण्यासाठी बाईसाठी. मला आईसाठी बी घेऊ आणि माझ्या बाबा आणि आबाजी आहेत की नाही त्याच्यासाठी बी एक एक कचोरी घेऊन घेऊ ना. हो त्याच्यासाठी तर घेऊच कचोऱ्या घेऊ पार्सल. तर तुले म्हटलं हे पाणीपुरी तिखट लागली असेल तर एखादी कुल्फी घेऊन घे. हा मग चोकत जाता येते खाताना, तर उभं राहायला लागते. चालता खाता येते ते. हा चालते एक कुल्फी घ्या मग. हा मला बी घ्यावं एक. 2 कुल्फ्या घ्या जा, नाही एकच घ्या. मला बी तिखट लागू राहिलं. आणि चांगली घ्या जा, ती लंबीवाली घ्या जा चांगली. ते टिंग टिंग वाली लाल कांडी नका घेऊ. मला वाली कुल्फी घ्या जा. मामा मग आपण कुल्फी घरी नाही घेऊ शकत का जगण्यासाठी आणि बाईसाठी? तेले बी कुल्फी खायची असेल ना. नाही बाई कुल्फ्या घरी नाही घेताय त्या, मग ते पिघलून जाता. सारं पाणीच होते त्याचं. पाय हो काय तुला तरी त्या लेकराची आठवणी आली, पिंकीला आली. पण हे शिक जरा तिच्याजवळून काही. स्वतः खात राहायचं नुसतं. मला बी याद होती. मला काय याद नव्हती काय? मी म्हणत होती कुल्फीच्या गाडीवर गेली की एक कुल्फी लेकराली घ्या म्हणून. आता त्यानं पहिले म्हटलं एवढाच फरक. त्या शेवपुरीची पाणी झालं नाही का? शेवपुरी भाऊ माझ्या प्लेट सांगितली होती ना शेवपुरीची. दे ना बापा लवकर, जा लागते ना मला घरी. ती थांबा तुम्ही बाजूले उभे राहा, मी घेतो कुल्फ्या. ओ भाऊ 2 मावा कुल्फा द्यावर. मामा एक तुम्हाला बी घ्या ना. मला नाही पाहिजे. हा चला घ्यावा, चला खा पटपट चला लवकर. हा द्या मामा द्या. आता चालू आरामशीर बरोबर. आता या रस्त्याने काही गाडी नाही येत, काही नाही. हा फक्त चालू तुम्ही आता. तुम्ही बी बसा ना मामा. नाही मी नाही बसा, चालू बिचारी एकटी चालू. पडू नको फक्त. काय मा फाट्याचा रस्ता या माणसाला म्हणून ना गाडी घ्या. काऊन म्हशी जर का दम टाकून राहिली. चाल ना बरं. माय थकली बापा. कोटी उकना वाकडची चालून राहिली व. काय माय अपिंके बसू तरी देवता सायकलवर. या ना मामी बसा ना. मी तुम्हाला जी डबल सीट घेऊन चालू शकतो. नांदी नको लागू द्या मामीच्या. चाल पटपट संध्याकाळच्या आत घरी जाऊ. चाल
चाल बनव तुम्ही बरोबर हा. बसतो नाही मागून ये पिंकी लिप समोरून दंड्यावर घ्या. चला ना बरोबर जाऊ ना. डोकं फिरलं का होतं आलं युवा जवळच्या गावात काही नाटकं करता लय धड दिसते कधी चालली मोठी साखरवर बसून येते मला मी आड कोणी जाते जवळच्या गावात माया ना तर गमतीच येते कोणी मजा का करते काही करत असेल होय म्हणा कसं कसं रस्त्यानं पुढे काही करत राहते ओ माय बाई माय पाहिलं दुखून राहिले बाई मग घंटाभर बसू तरी होती. मामी काहीच नका बसवती मला सायकलवरच बसा मी नेतो तुम्हाला डबल सीट. हो बसो तिकडे डबल सीट बसो आणि खाली हंतीत दे कलंडून. हो तुम्हाला तर बरंच आहे मग नाही बाई, हात पाय मोडला तर. असा चढला पिछा सोडीन मी तुमचा. का हो पिंकी बरोबर आहे की नाही. बरोबर आहे मामी बरोबर आहे. बरं बस झालं गप्पा चला पटपट बाई पिंके चाल बरं चालू बरं अति काही गाडी नाही येत काही नाही येत पडू नको फक्त नाही तर लागून घेशील बिचारे. चालू पटपट आता चालू बरं चालू होय चालू पटपट संध्याकाळी स्वयंपाकाच्या हाती लागली पाहिजे हा स्वयंपाक पाणी झाल्यावर चालतं काय भाषेसारखं हा साजरं दिशील का ते झाकट पडायच्या पहिले चाल फाट्याच्या रस्त्यानं पाहिजे कोणीच नाही ना नवीन गावाच्या रस्त्यानं हुरहुरी वाटते आपल्याला. माय बाई मी नाही करत बरं बाई संध्याकाळी आता आतून जाऊन स्वयंपाक ते त्या चुलीवर आता माझ्यानं होतच नाही काही म्हटलं चालते मला कोण मी करतच नाही मी आरामशीर चालतो. कोण कायच म्हणणार आहे तुला नांदीच कोण लागून राहिलं तुला चाल बिचारी चाल बरोबर चाल. मामी अजून जाऊन स्वयंपाक करूच नाही कचोरी घेतली की नाही आपण तर कचोरीच खाऊ एक कर लगे झोपून राहू. हाव कचोरी खाऊन झोपून राहिल्या तर पाणीपुरी खाल्ली लगे कुल्फी खाल्ली कचोरी खाशील हा ते घरचे उपाशी आहेत ना तर आईचा स्वयंपाक होते त्यात लोक तिने पायत वाट पाहते की वाट येईन करीन स्वयंपाक करीन काही ते करून ठेवते चला बरोबर. मामा मला असं वाटून राहिलं की मी काही घरी जातो आणि काही नाही आणि काही मी सायकल सब नेले दाखवतो. मी किसनेले दाखवीन लागे माहितीये का मामा रिंकीले बबड्याले सब नेले दाखवीन त्या सब ने जो सायकल आहेत मामा माझ्या जोड नव्हती फक्त आता मी बी देईल दाखवीन की माझ्याजवळ बी सायकल आहे ती बी बास्केट वाली मग काय तर. आणि माहितीये का मामा या सायकलच्या बास्केट मध्ये मी पोंगे बी नेटजेनी केले आहे की नाही असं कर तरी मला सांगितलं थँक्यू मला एवढा चांगला सल्ला दिला त्याच्याबद्दल. या बास्केट मध्ये मी पोंगे बी विकत जाईल आता. कोण सांगितलं पिंके तुले मस्त आहे आयडिया हे तर माय बी डोक्यात नव्हतं आलं हाव पिंके नेत जाय या पोंग्याचे पाकिट ठेवून घेऊन जात जाय एक चक्कर तर बात मारतो तू या सायकलला गावातून मग. मला मावशीच आहेत त्या आहे की नाही त्यानं ओळखलं बरोबर. मस्त दिली मला त्यानं आयडिया. आता मी असंच करत जाईन या बास्केट मध्ये पोंगेचे पाकिट इकडे घेऊन जात जाईल. पिंकीचे पोंगेवाले पोंगे त्याला सायकलवर आले पिंकीचे पोंगे